नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, कम्प्युटर, फर्निचर, ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे. आता सर्व काही एकाच छताखाली. खास उन्हाळी धमाका ऑफर. कोणतीही वस्तू खरेदी करा, आमच्याकडे उधारी चालू आहे. फक्त 999 रुपये आधार पे उधार. एलईडी टीव्हीवर 3999चा मिक्सर फ्री. मोबाईल खरेदीवर 1999चा ब्लूटूथ हेडफोन फ्री. फ्रीज खरेदीवर 3999चा मिक्सर फ्री. फर्निचर खरेदीवर 1999ची इस्त्री फ्री. जुना मोबाईल, टीव्ही, फ्रीज आणून द्या, नवीन घेऊन जा. एक्सचेंज ऑफर. लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी, फर्निचर, सोफा सेट, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदीवर 20% सूट. यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. संखला नारळाच्या झाडावर वीज पडून मोठे नुकसान. संख येथील 2 शेतकरी शंकर रामगोंडा वाघोली व सुरेश गुरुबसप्पा कोट्याळ यांच्या घरासमोरील नारळाच्या झाडावर वीज पडून 2 पोती नारळ जळाले. गुरुवारी दिनांक 11 रोजी सायंकाळी 7 वाजता ही घटना घडली. अधिक माहिती अशी की संख व परिसरात काल सायंकाळी 6 वाजता वादळी वारा, विजेचा गडगडाट सुरू झाला होता. तुरळक पाऊसही झाला. विजांचा कडकडाट जोरात सुरू होता. 1.5 किलोमीटरवर तिक्कोडी रस्त्यालगत शंकर वाघोली यांचे शेत आहे. शेतात घर आहे. घरासमोरच 5-6 नारळाची झाडे आहेत. मोठा आवाज होऊन नारळाच्या झाडावर वीज पडली. झाडाने पेट घेतला. 4-5 फूट विजेच्या ठिणग्या उडत होत्या. ओले झाड पेटले होते. घरात कोणीही नव्हते. शंकर वाघोली व कुटुंबीय गावातील घरात होते. सुरेश शिरीन यांनी विजेची ठिणगी पडत असल्याचे पाहून त्वरित शंकर वाघोली व नातेवाईकांना रात्री 9 वाजता बोलावून घेतले. त्यांनी पाहिले की झाड पेटत होते. झाडाच्या बाजूला जनावरांच्या कडब्याची गंजी होती. घर व गंजीवर ठिणगी पडल्याने ताबडतोब पाणी मारून झाड तोडण्यात आले. यामुळे 2 पोती नारळाचे नुकसान झाले आहे. सुरेश कोट्याळ यांच्या घरासमोरील नारळाच्या झाडावर वीज पडून झाडाने पेट घेतला. पुरुष गावात होते, महिला घरी होत्या. झाड पाहण्यास गर्दी झाली होती. 15 फुटांवर कडब्याची गंजी होती. HTPने पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते, मात्र आग आटोक्यात येत नव्हती. मोठा कासरा बांधून ओढून झाडाखालील बाजू कापून टाकण्यात आली.